नीट 2026ची परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. खरं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात विद्यार्थी नीट एक्झामची तयारी करण्यासाठी येतात. इतर राज्यातून देखील लातूरमध्ये मोठ्या पद्धतीने विद्यार्थी नीटची परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. आपण जर बघितलं तर हे विद्यार्थ्यांमध्ये आता कुठेतरी एक संभ्रम निर्माण झाला, कारण वर्षभर नीट एक्झामची तयारी करतात आणि अचानक परीक्षा होऊन रद्द होते. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळाची जी भावना आहे ती भावना निर्माण झाली आहे. खरं म्हणजे मोठ्या पद्धतीने लातूर शहरामध्ये हे विद्यार्थी नीट एक्झामची तयारी करण्यासाठी येत असतात. काय परिस्थिती आहे सर? अचानक एक्झाम झाली आणि रद्द होते, पेपरफुटीचं कारण समोर येतंय, काय परिस्थिती आहे? डेफिनेटली जे नीट 2026 जिन विद्यार्थियों ने दिया था उनके लिए एक अवगढ़ परिस्थिति तो निर्माण हुई है, बराबर है कि मतलब बेसिकली एक परीक्षा के लिए तैयारी करना और बेसिकली 2 वर्ष का पूरा हिसाब 3 घंटे के अंदर कंप्लीट हो जाता है। और जैसे ही वो परीक्षा खत्म हुई ऑटोमेटिकली विद्यार्थी का पूरा प्रेशर रिलीज हो जाता है। अब वापस से वो कॉन्फिडेंस निर्माण करना, वापस से वो प्रेशर निर्माण करना, वापस से वो सीरियसनेस निर्माण करना, और बेसिकली अब एनटीए डेफिनेटली एक नया डेट तो दे देंगे, लेकिन उस डेट के अकॉर्डिंग विद्यार्थी की वापस से मनस्थिति प्रिपेयर करना, क्योंकि तैयारी में सबसे ज़्यादा जो महत्व रोल होता है वो बेसिकली मनस्थिति का होता है। तो मनस्थिति वापस से विद्यार्थियों ने निर्माण करना ये डेफिनेटली विद्यार्थियों के लिए चैलेंजिंग तो है। जिन विद्यार्थियों की इसी साल की नीट के अंदर अच्छी गुणवत्ता आई है, अच्छे मार्क्स आए हैं, उनके अंदर डेफिनेटली बेसिकली अब और संभ्रमावस्था होती है कि मतलब बेसिकली कि अब वापस से जो नीट होगा उसमें अगेन सेम टाइप के मार्क्स वो विद्यार्थी गेन कर पाएंगे कि नहीं कर पाएंगे। तो इसलिए ये दोनों भी है। जिनके अच्छे मार्क्स हैं उनका कहीं ना कहीं नुकसान भी है, और जिनके थोड़े कम मार्क्स हैं या बॉर्डर मार्क्स पे है वो उसको बेसिकली एक अपॉर्चुनिटी की तरह भी देख सकते हैं कि कुछ टाइम मिला है उनको कि वो थोड़े अपने स्कोर को अपलिफ्ट कर सकते हैं। नक्की नक्की विद्यार्थ्यांमध्ये मोठी संभ्रम निर्माण झाला. खरं म्हणजे कट ऑफ जवळपास चांगल्या पद्धतीने लागत होतं. विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय. चांगल्या मार्काने ते उत्तीर्ण होत होते, पण विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आहे. खरं म्हणजे तुम्ही यावर्षी नीटची एक्झाम दिली, पण ते अचानक रद्द झाले. काय भावना आहेत बरं आता? अभी मतलब 1 साल पूरा वेस्ट हो जाता है, उतनी मेहनत वापस से करनी पड़ती है और लॉस होता है। एकूणच जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नीट एक्झामची तयारी करण्यात येत असतात. साधारणतः दरवर्षी 1000 ते 1500च्या आसपास विद्यार्थी डॉक्टर प्रवेशासाठी हे पात्र ठरत असतात. मात्र या विद्यार्थ्यांमध्ये आता कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आणि एकूणच जे आहे ते आता नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी गोंधळून गेलेत. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर.